हा पेंग्विनचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल, पण यामागची खरी गोष्ट काय ते मी आज तुम्हाला सांगतो. हा व्हिडिओ 2026चा नाही, तो 2006 साली बनवलेल्या एका डॉक्युमेंटरी मधला आहे. त्या डॉक्युमेंटरी दरम्यान शास्त्रज्ञांना एक पेंग्विन दिसला, जो सगळ्यांना थक्क करून गेला. हा पेंग्विन आपल्या पूर्ण समूहाला सोडून एकटाच चालू लागला होता, एका डोंगराच्या दिशेने. तो डोंगर जवळपास 70 किलोमीटर दूर होता आणि तो पेंग्विन होता खूपच छोटा. पण तरी सुद्धा तो आपल्या त्या छोट्याशा पायांनी ते ध्येय गाठण्यासाठी निघाला होता. शास्त्रज्ञांच्या मते तो पेंग्विन कधीच त्या डोंगरापर्यंत पोहोचू शकणार नव्हता. त्यांना खात्री होती की तो वाटेतच मरणार. आज इंटरनेटवर एकच प्रश्न आहे, तो म्हणजे वाय, म्हणजेच का. तो पेंग्विन आपल्या सुरक्षित कळपाला सोडून तिकडे का गेला? काही लोक म्हणतात हा पेंग्विन आपल्यातल्या त्या प्रत्येक माणसाचं प्रतिनिधित्व करतो, जो आपलं स्वप्न पूर्ण करू इच्छितो, जो समाजाने ठरवलेल्या वाटेवर चालत नाही तर स्वतःची वाट निवडतो. जरी त्या प्रवासात मृत्यू आला तरी चालेल, पण स्वप्न न जगता जगणं त्याला मान्य नव्हतं. कदाचित म्हणूनच ही कथा जेनझी मध्ये इतकी व्हायरल आहे, कारण ती आपल्याला वेगळं विचार करायला भाग पाडते आणि प्रेरणा देते. आता मला सांगा, तुमच्या मते हा पेंग्विन एकटा का चालला असेल?